नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत अर्जुनाच्या मोहाच्या संदर्भात श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील संवाद, तसेच सांख्य योग वर्णन. हरि ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. ओवी क्रमांक 1. तं तथा कृपयाविष्टं श्रुपूर्णाकुलेक्षणं विशदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदना. अर्थात संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 2. पूतस्त्वा कश्मलमिन्दं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टं स्वर्ग्य यं कीर्तिकरमर्जुन. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचारलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ओवी क्रमांक 3. क्लैब्यम्मा स्मगमा पार्थनैतत्वयुपपद्यते शूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परतंप. अर्थात म्हणून हे पार्था, षंढपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा रहा. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 4. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. अर्थात अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे हरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. ओवी क्रमांक 5. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षन्तीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव उच्चीय भोगान् रुधी प्रदिग्धान्. अर्थात म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. ओवी क्रमांक 6. न चैतद्विन्ना कतरन्नो गर्यो यद्वा जयेम यदिवानो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. अर्थात युद्ध करणे व न करणे या दोहोपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. ओवी क्रमांक 7. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयसान्निश्रितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. अर्थात करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्यांचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, न हि प्रपश्यामि ममापुनुद्यते
उदात्त यच्छोकमुच्छोषणम् इन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. अर्थात कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धन धान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. संजय उवाच. ओवी क्रमांक 9. एवं मुक्ता ऋषिकेशं गुडाकेश परन्तप न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तृष्णी बभूवः. अर्थात संजय म्हणाला, हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ओवी क्रमांक 10. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वच. अर्थात हे भारतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 11. अशोच्यान्नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादाश्च भाषसे गतासु न गतासुच्चं नानुशोचन्ति पंडिता. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू ज्याचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस, परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करत नाहीत. ओवी क्रमांक 12. न त्वेवाहं चातुनासं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. अर्थात मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. ओवी क्रमांक 13. देहिनोऽस्मिन्यन्था देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. अर्थात ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीरही मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. ओवी क्रमांक 14. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमपायो नो नित्या स्थां स्थितिक्षस्व भारत. अर्थात हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, ते तू सहन कर. ओवी क्रमांक 15. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. अर्थात कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियाचे विषयांशी संयोग व्याकुळ करत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो. ओवी क्रमांक 16. नासतो विद्यन्ते भावो ना भावो विद्यते सता उभयोरपि दृष्टोऽन्त स्तवनयोस्तत्वदर्शिभिः. अर्थात असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञांनी
पुरुषांनी पाहिले आहे. ओवी क्रमांक 17. अविनाशी तु तु तत्त्वेन्द्वी येन सर्वमिदं ततं विनाशं ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. अर्थात ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. ओवी क्रमांक 18. अंतवंत इमे देहा नित्यसोक्ता शरीरिण अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अर्थात या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भारतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. ओवी क्रमांक 19. येन वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभौ तो न विजेता विजानीतो नायं हन्ति न हन्यते. अर्थात जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही. ओवी क्रमांक 20. न जायते म्रियते वा कदाचि न्यायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्थात हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. ओवी क्रमांक 21. वेदा विनाशिनं नित्यं य एनं जमव्ययं कथं स पुरुष पार्थं कं घातयति हन्तिकम्. अर्थात हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे असे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवेल किंवा कोणाला कसा ठार करील. ओवी क्रमांक 22. वासासि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णान्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा यन्नानि संयाति नवानि देही. अर्थात ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. ओवी क्रमांक 23. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. अर्थात या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. ओवी क्रमांक 24. अच्छेद्यो यमद्याहो यमक्लेद्यो शोष एव च नित्य सर्वगता स्थाणु रचलोऽयं सनातना. अर्थात कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. ओवी क्रमांक 25. अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं
नानुशोचितुमर्हसि। अर्थात हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. ओवी क्रमांक 26. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अर्थात परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. ओवी क्रमांक 27. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ऋतुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहारेऽर्थे नं त्वं शोचितुमर्हसि. अर्थात कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून हा उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. ओवी क्रमांक 28. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तं ध्यानी भारत अव्यक्तनिधन्यान्येव तत्र का परिदेवना. अर्थात हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात, फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा. ओवी क्रमांक 29. आश्चर्यवत् पश्यन्ति कश्चिदेन माश्चर्यवद्वति तथैव चान्य आश्चर्यवच्चेन्नमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. अर्थात एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. ओवी क्रमांक 30. देहि नित्यं वध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अर्थात हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही.